हळदीचं माहेरघर असलेल्या सांगली जिल्ह्यात हळद पिकाची काढणी आता वेगानं सुरू आहे। हळद काढणी पश्चात हळदीवरती प्रक्रिया महत्त्वाची असते। याच प्रक्रियेसाठी सध्या अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो। आज आपण अशाच एका हळद उत्पादक शेतकऱ्याला भेटणार आहोत, ज्यानं अत्याधुनिक तंत्राद्वारे हळदीपासून चांगलं उत्पन्न कमावलंय। सांगलीतल्या दादासो कोरुचे यांच्या शेतातला हा भला मोठा कुकर। घरातल्या कुकराप्रमाणेच याचीही शिटी होते, मात्र यात अन्न नाही तर हळद शिजवली जाते। दरवर्षी अक्षय तृतीयेला हळद लावायची आणि पाडव्याला काढायची असं दादासोंचं नियोजन। मात्र मागील वर्षी या 4 एकरातल्या हळद लावणीस उशीर झाला, त्यामुळे यंदा हळदही उशिरा निघाली। हळदीच्या काढणीनंतर ही हळद या कुकरमध्ये टाकली जाते। इथं वाफेवर ही चांगली शिजते। हळद शिजल्यानंतर शिटी होते। कुकरच्या खालील बाजूला हळद काढण्यासाठी जागा आहे। कामगार हळद ट्रॉलीत भरून इथं वाळवण्यासाठी आणतात। आपल्या स्वयंपाकघरातल्या कुकरला जशी शिट्टी होत असते तशी याच्यातून देखील भरपूर प्रमाणात वाफ बाहेर येत असते आणि ती वाफ बाहेर आली की त्या शिजवणाऱ्याला कळतं। त्यातील वाफ बंद करून दुसरीकडच्या साईडकडच्या दुसऱ्या 2 कुकरमध्ये ती वाफेचा प्रवाह सोडून देतात आणि ही हळद शिजली की नाही ते बघतात। ते कन्फर्म झालं की खालच्या बाजूला काढून घेऊन हळद इकडं शेडनेट बाजारात उपलब्ध आहेत। त्या शेडनेटमध्ये बहुतांशी शेतकरी आज हळद वाळत घालत आहेत। हळद लावणी पद्धतीत दादासो कुरुचे यांनी बदल केलाय। 2 सरीमध्ये 4.5 फुटांचं अंतर सोडलंय, तर 2 रोपातलं अंतर कमी करून ते 9 इंच ठेवलंय। यामुळे घन पद्धतीनं रोपांची लागवड झाली। शिवाय हळद काढणीनंतर हळदीचा पाला सरीत पुरल्यानं त्यापासून उत्तम खत निर्मितीही झाली। 1 फूट सरीतलं अंतर वाढवलं आणि जवळजवळ 3-4 इंच आम्ही 2 बियाणातलं अंतर कमी केलं। 1 फूट अंतराच्या ऐवजी 2 बियाणातलं अंतर आम्ही 9 इंचावर आणलं। त्यामुळं झालं काय की बियाणाचं प्रमाण यशस्वीरित्या पूर्णतः आम्ही पेरू शकलो आणि हळदीचा पाला 4.5 फुटीच्या सऱ्या असल्यामुळं त्याच्यामध्ये व्यवस्थित गाडता आला की पुढच्या पिकाला त्याचं अतिशय उत्तम लागमोलाचं खत तयार झालेलं आहे। दादासोंना यंदा एकरी 35 ते 38 क्विंटल हळदीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। या हळदीला बाजारात 10,000 रुपये क्विंटलचा दर मिळेल अशीही त्यांनी अपेक्षा ठेवली आहे। यातून त्यांना सरासरी 3,50,000 रुपये मिळतील। रोपं, खतं, मजुरी, हळद शिजवणं, वाहतूक असा एकरी 1.5 लाखांचा खर्चही त्यांना आलाय। यंदा त्यांना एकरी 2 लाखांचा निव्वळ नफा मिळेल, म्हणजेच 4 एकरातून 8 लाखांचं निव्वळ उत्पन्न। 38 क्विंटलचं जर उत्पादन 38 ते 40 क्विंटलचं जर उत्पादन निघालं तर जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये देखील मिळू शकतात। 3 लाख जरी धरलं तर एका वर्षात दाम दुप्पट करून देणारे हे यंत्र आहे। अतिरिक्त उत्पादन खर्च आणि अस्थिर बाजार यामुळे हळद लावणीला शेतकरी प्राधान्य देत नाहीत। मात्र योग्य पद्धतीनं नियोजन केलं, बाजाराचा अंदाज घेतला तर या पिवळ्या सोन्याला बाजारात सोन्याचाही दर मिळू शकतो असा विश्वास दादासो कोरुचे यांना आहे। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, सांगली।